नमस्कार, जय श्रीराम. राम मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हिंदूंचे सण, हिंदूंची संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास बाळगून आम्ही आणखी एक सणाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. आजपर्यंत बऱ्याच जणांकडून हा सण साजरा का केला जातो याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण समर्पक उत्तर असं आम्हाला गवसलं नव्हतं. म्हणूनच नेहमीप्रमाणे राजेशजी डाके यांच्यासोबत विचारमंथन करून आपण या सणाची माहिती येथे जाणून घेणार आहोत. सर्वांना जय श्रीराम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगामध्ये हे वाक्य लिहून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय? तर हे वृक्ष हे आपल्या सगळ्या सोयऱ्यांप्रमाणे आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे अडी-अडचणीच्या काळात प्रत्येक वेळी आपले सगळे सोयरे, आपले कुटुंबीय आपल्या मदतीला येतात. त्याचप्रमाणे हे वृक्ष आहेत. ते आपल्या प्रत्येक वेळी मदतीला, आपल्या कामाला येतात. अशा महत्त्वाच्या वृक्षांचं जपणूक झाली पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. याकरिता आपल्या पूर्वजांनी यांच्यासाठी अनेक सण हे साजरे करण्यास सुरुवात केली. अतिशय महत्त्वाचा सण वटपौर्णिमा. हा आपल्याला माहीतच आहे. या दिवशी आपला राष्ट्रीय वृक्ष असलेला वटवृक्षाची पूजा आपण करतो आणि या वटवृक्षाची महती म्हणजे काय? हा स्थिरता, शक्ती आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे. स्थिरता म्हणजे काय? की कितीही वादळ आलं, तरी वटवृक्षाचा झाड हा स्थिर असतो. कारण त्याच्या पारंब्या ह्या त्याच्या खोडामध्ये रूपांतर होतात आणि त्याला अनेक प्रकारे त्याला अ, संरक्षण देतात. त्याच्यामुळे हा स्थिर असतो. शक्ती म्हणजे त्याचे खोड हे अतिशय मजबूत असते. इतर वृक्षांपेक्षा मजबूतीने तो उभा असतो. त्याच्यामुळे तो शक्तीचा प्रतीक आहे आणि हा अनेक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. म्हणून हा दीर्घ आयुष्याचा प्रतीक आहे. आणि आपल्याला माहीतच असेल का वटवृक्षाचा झाड हा इतर झाडांपेक्षा 60% जास्त ऑक्सिजन देतो आणि त्यामुळे पर्यावरणासाठी पूरक असा हा झाड आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. ह्याचं पंचांग, पंचांग म्हणजे त्या झाडापासून मिळणारे पान, फळं, चीक म्हणजे त्याच्यातून निघालेला रस, त्याची मुळं आणि त्याची साल हे 5ही अवयव हे आपल्या अतिशय उपयोगाचे आहेत आणि हे आयुर्वेदामध्ये औषधी मानले जातात. अशा ह्या दिव्य ह्या झाडाचे जपणूक व्हायला पाहिजे, ह्याचे संवर्धन व्हायला पाहिजे. याकरिता आपल्या पूर्वजांनी ह्या वटपौर्णिमा ह्या सणाला साजरा करण्यास सुरुवात केली. वटपौर्णिमा का साजरी केली जाते हे तुम्ही आम्हाला उत्तम प्रकारे सांगितलं. पण यामागे जी धार्मिक कथा सांगितली जाते सत्यवान आणि सावित्रीची, ती आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. वटपौर्णिमा या सणाची कथा तर सर्वश्रुत आहेच, परंतु मी थोडक्यामध्ये ती कथा वर्णन करतो. भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता आणि त्याची एक अतिशय गुणी, सुंदर अशी मुलगी होती. तिचं नाव होतं सावित्री. सावित्री ही मोठी झाल्याच्या नंतर तिचे गुण पाहून तिच्या वडिलांनी तिला सांगितलं का तुझा पती हा तूच निवड. तर अशीच एक दिवस सावित्री जंगलात फिरत असताना तिला अतिशय सुंदर आणि तेजस्वी असा एक तरुण दिसला. त्या तरुणाचं नाव होतं सत्यवान. तर त्या सत्यवानाला पाहून ती सावित्री त्याच्यावर भाळली आणि तिने जाऊन वडिलांना सांगितलं का मला असा-असा तरुण दिसलेला, तर मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तर तिच्या वडिलांनी त्याची माहिती काढली, तर असं समजलं का तो सुद्धा एक राजकुमार आहे. परंतु हे शाल्व देशातील धृमत्सेन नावाचे राजे होते आणि त्यांची दृष्टी गेल्यामुळे तेथील त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या दुश्मनांनी त्यांचं राज्य हडप केलं होतं. त्यामुळे ते त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलासोबत जंगलामध्ये राहत होते. तर वडिलांनी ही माहिती सावित्रीला सांगितली, तरी सावित्री ही सत्यवानाशीच लग्न करणार या गोष्टीवर ठाम होती. त्याचवेळी नारद मुनीसुद्धा तिथे आले आणि त्यांनी सांगितलं, की "या मुलाचं आयुष्य हे फक्त 1च वर्ष आहे. त्याच्यामुळे तुमच्या मुलीला सांगा, की त्याच्याशी लग्न करू नकोस." तेही तिच्या वडिलांनी तिला सांगितलं. परंतु सावित्री म्हणाली, की "मी त्याला मनापासून आपलं पती मानलेलं आहे
आणि मी त्याला पती मानल्यामुळे आता मी परपुरुषाला आपला पती मानू शकत नाही. मी परपुरुषाकडे पाहणार सुद्धा नाही. मला लग्न हा त्याच्याशीच करायचं आहे. तर तिच्या आग्रहाखातर राजाने सावित्रीचं लग्न हे सत्यवानाशी लावून दिलं आणि तिला माहीत होतं का 1 वर्षाचा आपला पतीचं आयुष्य आहे. अतिशय सुखाने संसार हा दोघांचा चालू होता. जंगलामध्येच ते राहत होते आणि ज्यावेळी ती वेळ जवळ आली, त्यावेळी सावित्रीने सत्यवानाला सांगितले, का "आज तुम्ही जंगलामध्ये जात आहात, तर मीही तुमच्यासोबत येते." तर कधीही काही न मागणारी सावित्री आज आपल्याकडे काहीतरी मागते, म्हणून सत्यवान सुद्धा तिला हो म्हटला, "चल माझ्यासोबत." मग तो तिला घेऊन जंगलामध्ये गेला आणि तो वडाच्या झाडाजवळ लाकडे तोडत होता आणि त्याच वेळी त्याला चक्कर आली आणि तो चक्कर येऊन पडला आणि सावित्री त्याच्या जवळ गेली आणि तिथं तिला साक्षात यमदेव तिथं आलेले दिसले. कारण तिचा जो प्रभाव होता, पातिव्रत्य होता, त्याच्यामुळे साक्षात तिला यमदेवांचे दर्शन तिच्या डोळ्यांनी तिला करता आले आणि मग ती ज्यावेळी यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले, त्यावेळी ती सुद्धा त्यांच्या मागोमाग चालू लागली आणि खूप पुढे गेल्याच्या नंतर यमदेवाने पाहिले, तर ही त्यांच्या पाठी येत होती. यमदेवाने तिला हटकले, परंतु तिने काही त्यांचा पिच्छा सोडला नाही. तर अनेक खूप पुढे गेल्याच्या नंतर यमदेव तिच्यावर प्रसन्न झाले, की ही पतिव्रता नारी तिच्या पतीसाठी एवढ्या दूरपर्यंत माझ्या पाठी आलेली आहे. तर ते तिला म्हणाले, का "सावित्री, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या पातिव्रत्यावर मी प्रसन्न आहे. तुला तुझ्या पतीचे प्राण सोडून तुला दुसरं काय पाहिजे ते माग." त्यावेळी यमदेवाने तिला 3 वर मागण्याची आज्ञा केली. त्याच्यामध्ये तिने पहिला वर असा मागितला, की तिच्या सासू-सासऱ्यांना म्हणजे सत्यवानांच्या आई-वडिलांना दृष्टी परत मिळू दे, तसेच त्यांचे राज्यसुद्धा त्यांना परत मिळू दे. हा पहिला वर तिने मागितला, हा आपल्या सासरच्यांसाठी. तसेच तिने दुसरा वर तिच्या माहेरच्यांसाठी मागितला, की माझ्या माहेरी माझ्या वडिलांना मुलगा नाही, त्यांचं राज्य चालवण्यासाठी त्यांना वारस नाही, तर त्यांना सुद्धा एक मुलगा हा प्रदान करा. अशा प्रकारे दुसरा वर तिने तिच्या माहेरच्यांसाठी मागितला आणि तिसरा वर हा याच्यामध्ये तिने सांगितलं, की मला तेजस्वी असा पुत्र होऊ दे. तर यमदेव चुकीने तिला तथास्तु म्हणाले आणि त्यानंतर त्यांना सुद्धा लक्षात आलं, की आपण हिला पुत्रवती होण्याचं वर दिलंय. यासाठी आपल्याला तिचा पती हा पुन्हा जिवंत करणे गरजेचं आहे. अशा शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकवून यमदेवताकडून तिने तिच्या पतीचे सुद्धा प्राण परत मिळवले. त्यामुळे वडाच्या झाडाखाली, ज्या ठिकाणी सत्यवानाचा जीव गेलेला गेला होता, त्याच ठिकाणी पुन्हा सत्यवानाला त्याचं आयुष्य मिळालं. पुन्हा त्याला जीव प्रदान झाला. त्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा होती. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करतो. आता तुम्ही जी सत्यवान आणि सावित्रीची कथा इथे ऐकवलीत, यातून असं लक्षात येतं, की सावित्री ही एक उत्तम पातिव्रता होतीच. पण याशिवाय ती एक गुणी मुलगी सुद्धा होती. कारण लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचा विचार करणारी, आपल्या आई-वडिलांसाठी यमराजांकडे वर मागणारी, अशी सावित्री खूप गुणी होती, हे सुद्धा यातून दिसून येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्या अंध सासू-सासऱ्यांची सेवा करणारी ही सावित्री, त्यांची दृष्टी परत येण्यासाठी इथे यमराजांकडे मागणं मागताना, वर मागताना आपल्याला इथे दिसत आहे. तर आत्ताच्या महिलांनी सावित्रीसारखा उपवास करणं गरजेचं आहेच, पण सावित्रीचे चारित्र्य सुद्धा आत्मसात करणं तितकंच गरजेचं वाटतंय. अगदी बरोबर. वटवृक्षाचा धार्मिक मान्यतेनुसार काय महत्व आहे? निश्चितच आपल्या धर्मामध्ये वडाच्या झाडाला अतिशय पवित्र मानलं गेलंय. कारण त्याच्यामध्ये वडाच्या झाडामध्ये आपल्या त्रिदेवांचा वास असतो. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास हा वडाच्या झाडामध्ये मानला गेलेला आहे. विशेषतः त्याच्या खोडामध्ये हे भगवान शिवशंकरांचा निवास आहे. यामागे अतिशय एक रंजक कथा आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितली जाते. एकदा भगवान शिवशंकर हे कैलासावर तपश्चर्येमध्ये लीन असताना त्या ठिकाणी शनिदेव त्यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी भगवान शिवशंकर शनिदेवांना म्हणाले, की "शनिदेव, तुमची दृष्टी ही कोणावर पडली, तर त्याला 7.5 लागते असं म्हटलं जातं आणि त्या 7.5चा त्रास त्याला होतो. तर तुमची 7.5 नक्की काय असते?" त्यावेळी शनिदेव
भगवान शंकरांना म्हणाले, की "तुम्हाला सुद्धा 7.5चा त्रास काय असतो हे जाणून घ्यायचं आहे का?" त्यावेळी शिवशंकर म्हणाले, "ठीक आहे, तुझी दृष्टी माझ्यावर टाक. मी पण जाणून घेतो नक्की काय असते 7.5." तर त्यावेळी शनिदेवांनी त्यांना सांगितलं, की "उद्या सकाळपासून मी तुमच्यावर माझी दृष्टी टाकतो, तेव्हा तुम्हाला 7.5 चालू होईल." तर भगवान शंकर बोलले, "का ठीक आहे." आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच भगवान शंकरांनी विचार केला, का मी कैलास सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जातो. म्हणजे शनिदेवाची दृष्टीच माझ्यावर पडणार नाही. म्हणून भगवान शंकर कैलास सोडून एका जंगलामध्ये गेले. तिथं त्यांना खूप मोठा वडाचा झाड दिसला आणि त्याच्या ढोलीमध्ये ते तपश्चर्याला बसले. त्यांनी विचार केला, का मी शनिदेवांना दिसणारच नाही, तर त्यांची 7.5 माझ्यावर पडण्याचा प्रश्नच येत नाही. तर त्यावेळी ते त्या वडाच्या झाडामध्ये करायला लागले आणि अशा प्रकारे 7.5 वर्ष निघून गेली आणि भगवान शिवशंकर तपस्येमधनं उठून शनिदेवांना भेटायला गेले आणि शनिदेवांना म्हणाले, की "पाहिलंस तुझ्या 7.5चा मला काहीच त्रास झाला नाही. इतर लोकांना होत असेल, पण मला काहीच झाला नाही." तर यावेळी शनिदेव हसले आणि म्हणाले, की "भगवान, आपण 7.5 वर्ष आपला आवडता कैलास पर्वत सोडून आपल्या परिवारापासून दूर एका झाडाच्या ढोलीमध्ये होतात. ही म्हणजे माझी 7.5 होती, की आपण परिवारापासून दूर, आपल्या घरापासून दूर त्या झाडामध्ये निवास करत होतात. त्यावेळी शंकरांना सुद्धा पटलं, की 7.5चा प्रभाव हा असतो. तर त्यामुळे भगवान शंकर ज्या झाडाच्या ढोलीमध्ये राहिले, तो म्हणजे वटवृक्षाचा झाड. त्या ढोलीमध्ये, त्याच्या खोडामध्ये हा भगवान शिवशंकरांचा निवास मानला जातो. म्हणून हा वडाचा झाड हा अतिशय पवित्र असा आहे. त्याच्या संपूर्ण पानामध्ये, त्याच्या खोडामध्ये, मुळांमध्ये हा त्रिदेवांचा वास मानला जातो. म्हणून हा आपल्या धार्मिक मान्यतेनुसार अतिशय पवित्र असा झाड आहे. वटवृक्षाची पूजाविधी ही कशाप्रकारे असते? वटपौर्णिमेचा पूजाविधी हा अतिशय साधा व सोपा आहे. या दिवशी सर्व स्त्रिया या वडाच्या झाडाजवळ जातात. त्याला फळे, फुले वाहतात. तसेच त्याला प्रदक्षिणा मारतात. त्याला धागा गुंडाळतात. त्याला 7 प्रदक्षिणा मारतात आणि त्या झाडाला अशी प्रार्थना करतात, की ज्याप्रमाणे तुझ्या पारंब्या पसरलेल्या आहेत, तुझा ज्याप्रमाणे विस्तार झालेला आहे, तसा माझ्या परिवाराचा सुद्धा विस्तार होऊ दे. माझी मुले, माझी नातवंड-पतवंड यांचा संपूर्ण कुटुंबाचा विस्तार होऊ दे. ज्याप्रमाणे तुझं हा आयुष्य हा दीर्घ आहे, त्याप्रमाणे माझ्या कुटुंबाचा तसेच माझ्या पतीचं आयुष्य सुद्धा दीर्घ असू दे. अशा प्रकारे त्या वडाला प्रार्थना करतात आणि सर्वजणी त्या ठिकाणी मिळून सावित्रीची कथा जी आपण आधी ऐकली, ही कथा ऐकण्याचे सुद्धा खूप त्या दिवशी महत्त्व आहे आणि ही कथा ऐकलीच पाहिजे. कारण त्या सावित्रीमध्ये असणारे जे गुण आहेत, त्या स्त्रीमध्ये उतरावे यासाठी या दिवशी वटसावित्रीची कथा ऐकण्याला खूप महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे ते वडाला वडाची पूजा करून त्या ठिकाणाहून आलेला नैवेद्य हा आपल्या पतीला देऊन, आपल्या पतीची पूजा करून तो वटसावित्रीचा व्रत हा सर्व स्त्रिया पूर्ण करतात. वटवृक्षाची पूजा करताना आपण पाहत आलोय, की महिला त्या वटवृक्षाला 7 फेऱ्या मारतात आणि ते 7 फेरे मारत असताना त्या वटवृक्षाला धागा गुंडाळतात. त्या धागा गुंडाळण्यामागे काय महत्त्व असू शकतं का? जो धागा या वडाला जो गुंडलला जातो, त्याच्यामध्ये वैज्ञानिक आणि धार्मिक कारण सुद्धा आहे. वैज्ञानिक कारण पहिला सांगतो. आपण सर्व लहानपणी एक खेळ खेळला असू, टेलिफोनचा. आपल्या लहानपणी शाळेमध्ये प्रोजेक्ट सुद्धा बरेच जणांना द्यायचे. 2 ग्लासं घ्यायची आणि त्या 2 ग्लासांना मध्ये एक धागा बांधायचा आणि अतिशय लांब असा तो आपला दुसरा मित्र दुसऱ्या ठिकाणी उभा असायचा. आपण या ठिकाणी उभा असायचो आणि त्या ग्लासमध्ये तो आपला मित्र काही बोलला, की आपण दुसऱ्या साइडचा ग्लास हा आपल्या कानाला लावलेला असायचा आणि त्याच्यामध्ये तो बोललेला आवाज यायचा. म्हणजे काय? त्या धाग्यामध्ये ध्वनिलहरी वाहून नेण्याची क्षमता आहे. हे आपल्याला लहानपणापासून माहीत आहे. तर त्या क्षमतेचा वापर करून ह्या जो वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षामध्ये त्याचा जो खोड आहे, त्या खोडामध्ये भगवान शिवशंकर तपश्चर्याला बसले होते आणि त्या खोडाच्या जे उभे छेद आहेत, त्यांच्यातून शिवलहरी या ब्रह्मांडात उत्सर्जित होत असतात. तर त्या शिवलहरी या त्या स्त्रीच्या शरीरामध्ये प्रवाहित व्हाव्या, यासाठी ती स्त्री
त्या वडाच्या झाडाला 7 फेऱ्या बांधताना तो धागा हातात पकडलेला असतो आणि तो बांधून त्या वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा ती मारते आणि त्या त्या प्रदक्षिणा मारत असताना त्या सुतामार्फत, त्या धाग्यामार्फत त्या शिवलहरी ह्या तिच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. यासाठी हा धागा हा गुंडाळला जातो. आणि दुसरं एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या धर्मामध्ये रक्षासूत्र म्हणजे जो दोरा आहे, त्याला अतिशय खूप महत्त्व आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल, की आपल्या गळ्यामध्ये, हातामध्ये तसेच आपल्या कमरेमध्ये ब्राह्मण लोके जानवं सुद्धा घालतात. तर दोरा आपल्या शरीरावर बांधण्याचं खूप महत्त्व आहे. मंत्र बोलून ते दोरे आपले आजी, आपली आई आपल्याला बांधत असते. कोणत्या मंदिरात गेल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हाताला दोरा बांधला जातो. कोणती मोठी पूजाविधी केली, ते का सुद्धा आपल्या हाताला ते जे ब्राह्मण आहेत, ते दोरा बांधतात. नुकतंच आपला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळी प्रमुख आपले प्रधानमंत्री ज्यावेळी त्या पूजेला बसलेले, पूजा संपन्न झाल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलात तर ते जे प्रमुख पुरोहित होते, त्यांनी त्यांच्या हाताला दोरा बांधला. त्या दोऱ्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं. हे रक्षासूत्र म्हणजे काय? तर त्या पूजेतील देवता त्या तिचे स्पंदन आहे त्या धाग्यामध्ये प्रवाहित होतात आणि तो धागा त्या व्यक्तीच्या शरीरावर बांधला गेल्याच्या नंतर ती देवता त्या व्यक्तीचे रक्षण करते, असं आपल्या धर्मामध्ये मान्यता आहे. याच भावनेने जो वटवृक्ष आहे, जो आपल्याला ऑक्सिजन देणारा आहे, आपल्या सर्व गोष्टीमध्ये उपयोगी येणार आहे, आपल्याला औषधी गुणधर्म देणार आहे, या झाडाचे रक्षण व्हावे, या भावनेने या महिला त्या झाडाला तो रक्षासूत्र हा गुंडाळतात आणि या रक्षासूत्रामुळे त्या झाडाचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थना ह्या देवाला करतात. तसेच अजून सुद्धा एक त्याचं महत्त्व आहे, की आपल्याला माहीतच आहे, की आपल्याला एखाद्या ठिकाणी हळद-कुंकू वाहिलेला जर काही दिसला, तर अनेक जण त्या ठिकाणी जायला घाबरतात. तर त्यावेळी सुद्धा झाडे तोडण्यासाठी किंवा आता सुद्धा झाडे तोडण्यासाठी काही लोकं जातात आणि त्या झाडाला जर त्यांना पूजा केलेली दिसेल किंवा काय दोरे गुंडळलेले दिसतील, तर निश्चितच त्या झाडाला तरी हात लावण्याची त्यांच्यात हिंमत ही होणार नाही. अ, म्हणजे जो देव मानणारा असो किंवा नसो, पण त्या झाडाला काहीतरी केलेलं आहे, त्याची पूजा केलेली आहे म्हणून तो झाड तोडण्यासाठी तरी तो व्यक्ती पुढे जाणार नाही. तर अशा प्रकारे सुद्धा त्या झाडाचे रक्षण हे होते. त्यामुळे त्या धाग्याचं सुद्धा अनेक प्रकारे महत्त्व हे आपल्या धर्मामध्ये आहे. वटवृक्षाला धागा का गुंडाळतात याचं महत्त्व पटवून देत असताना तुम्ही धाग्यामार्फत जे ध्वनी प्रवाहित होतात याचं एक उत्तम उदाहरण आम्हाला दिलं. हा उदाहरण देत असताना माझ्या मनात एकच विचार येत होता, की आत्ताच्या काळात या नवल वाटणाऱ्या गोष्टी आपल्या धर्मग्रंथात खूप आधीपासून नमूद केलेल्या आहेत. याशिवाय आपल्या पूर्वजांना सुद्धा याची आधीपासूनच कल्पना होती, हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. वटवृक्षाची पूजन करताना आपल्या महिला आपण पाहतो, की फळं वगैरे अर्पण करतात. तर ते फळं अर्पण करण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का? वडाच्या झाडाला जी फळे अर्पण केली जातात नैवेद्य म्हणून, त्याला बरीच कारणे आहेत. त्याच्यामध्ये मला माहीत असलेली मी तुम्हाला काही कारणे सांगतो. फळे ही मधुर असतात, गोड असतात आणि गोड वस्तूंमध्ये सात्विक लहरी शोषून घेण्याची क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणात असते. तर त्या वडामधून निघणाऱ्या सात्विक लहरी या त्या फळांमध्ये शोषल्या गेल्या जातात. ती महिला त्या फळांना ज्यावेळी नैवेद्य म्हणून तिथे ठेवते, त्यावेळी त्या फळांमध्ये त्या सात्विक लहरी शोषल्या जातात. तीच फळे ती घरी नेऊन तिच्या नवऱ्याची पूजन करून तिच्या नवऱ्याला अर्पण करते. तसेच स्वतः खाते. त्याच्यामुळे त्या सात्विक लहरी त्या दोघांच्याही शरीरामध्ये प्रवाहित होतात. त्याच्यामुळे ही फळे ही त्यांना सात्विक ऊर्जा प्रदान करणारी होतात. हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला माहीतच असेल, की यावेळी हा पावसाला सुरू होत असतो आणि ह्या पावसापासून रक्षण करण्यासाठी अनेक जीवजंतू, पशुपक्षी हे निवाऱ्याच्या शोधात असतात आणि वडाचे झाड हे अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे त्या वडाच्या झाडाला निवारा म्हणून अनेक जीवजंतू, पशुपक्षी हे निवारा म्हणून त्या झाडाला निवडतात. त्या झाडावर यावेळी अनेक जीवांचा वास असतो. तर यांना अन्न मिळायला पाहिजे यावेळी.
यासाठी सुद्धा आपल्या पूर्वजांनी ही प्रथा चालू केलेली आहे. का तर आपण त्या ठिकाणी फळे ठेवल्याच्या नंतर ते जीवजंतू सुद्धा त्या फळांचा आस्वाद घेऊ शकतील, याकरिता सर्वांचा विचार करून आपल्या पूर्वजांनी हे सण साजरा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर ह्या विधींना, प्रत्येक विधीला काही ना काहीतरी महत्त्व आहे आणि या आपल्या पर्यावरणाचा, प्रत्येक जीवाचा विचार करूनच आपल्या पूर्वजांनी, तसेच आपल्या धर्मशास्त्रांमध्ये या विधी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणतेही सण साजरे करताना विधीपूर्वकच ते सण साजरे केले गेले पाहिजे. कारण त्या विधींना, प्रत्येक विधीला अतिशय महत्त्व आहे. आताच्या या मॉडर्न युगात महिला सुद्धा मॉडर्न झालेल्या आपल्याला इथे दिसून येतात. आता आपल्याला असं दिसतं, की महिला वटवृक्षाची पूजा करायला जात नाहीत. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करताना आपल्याला इथे दिसून येतं. तर ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणं योग्य आहे का अयोग्य? या अशा निंदनीय गोष्टींमुळे आपल्या धर्माची लोकं चेष्टा करत आहेत. वडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करणे, हा आपल्या धर्मशास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही. ह्या विधीचं वर्णन कुठेही नाही आहे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे या झाडाचं रक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या पूर्वजांनी हा सण साजरा करण्यास सुरुवात केली होती. आणि याच दिवशी जर आपण झाडाची फांदी तोडत असू, त्या झाडाला नुकसान करत असू, तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. जर हे कोण करत असेल, तर त्या दिवशीच तो घोर पापकृत्य करत आहे. हे आपण मी त्याला सांगू इच्छितो. कारण की मी आधी सांगितल्याप्रमाणे या झाडामध्ये त्रिदेवांचा निवास आहे. याच्या पानांमध्ये भगवान विष्णूंचा निवास आहे. याच्या फांद्यांमध्ये, तसा याच्या खोडामध्ये भगवान शंकरांचा निवास आहे आणि याच्या मुळांमध्ये हे ब्रह्मदेवाचा निवास मानला जातो. जर आपण फांदी तोडून आणली, तर त्रिदेवांचा वास कुठनं, त्याच्यात जीवच नसणार आहे. तर त्रिदेवांचा वास असण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे जो ह्या दिवशी त्या वडाच्या झाडाच्या सानिध्यात राहून त्या स्त्रीला जो लाभ मिळणार आहे, त्या लाभापासून ती वंचित राहील. ह्या ही फांदी तोडून तो तोडणारा व ते तोडण्यास प्रवृत्त करणारी ती स्त्री, ही सुद्धा पापाची भागी होईल. त्याच्यामुळे या दिवशी ह्या झाडाची फांदी तोडून हे सण साजरा करणे अतिशय निंदनीय कृत्य आहे. तर हे कोणी करू नये, मी अशी सर्वांना विनंती करेन. तसेच मी ही सुद्धा विनंती करू इच्छितो, की जर आपल्या आसपास वडाचं झाड नसेल, तर कृपा करून प्रत्येक जोडप्याने एकतरी झाड लावण्याचा संकल्प करावा. विशेषतः अशी जोडपी ज्यांना अपत्य नाही. अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी काही नसेल, तर यांनी जर एखादं वडाचं झाड लावलं. आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे, की जर ज्यांना मुलगा किंवा मुलगी होत नसेल, ज्यांना अपत्य नसेल, तर त्यांनी एक वडाचं झाड लावलं आणि त्याचं आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केलं, तर ते वडाचं झाड तीच गती प्राप्त करून देईल, जो एक चांगला मुलगा किंवा मुलगी त्याच्या आई-वडिलांना देतो. तर मी प्रत्येक जोडप्याला विनंती करेन, की आपण जर आसपास झाड नसेल किंवा झाड असेल आणि आपल्याला शक्य असेल, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये एकतरी वडाच्या झाडाची लागवड ही आपण केली पाहिजे. एखाद्याला जर अपत्य नसेल किंवा अपत्य असेल जरी, तरी तो अपत्य हा चांगला असणे, लोकांची मदत करणारा, ह्या पर्यावरणाचं रक्षण करणारा असणारा, ज्याच्यामुळे कोणाला काही हानी होणार नाही, असा असणारा जर व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी असेल, तरच त्याचा लाभ हा त्याच्या आई-वडिलांना मिळतो, असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. कारण त्याने जर चांगले कर्म केले, तर त्याचा पुण्यफल त्याच्या आई-वडिलांना मृत्यूनंतर मिळत असतो. मृत्यूनंतर काय, या जन्मात सुद्धा त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पुण्यफलाचा प्रभाव त्याच्या आई-वडिलांवर असतो. जर एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल आणि त्यांनी जर वडाचं झाड लावलं, त्याचं मुलाप्रमाणे संगोपन केलं, तर तो वडाचा झाड काय करतो? तर तो वडाचा झाड हा लोकांना, प्रथम म्हणजे तो घनदाट असतो, लोकांना सावली देतो. आपल्याला माहीत आहे, सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन देण्याचं काम हा वडाचा झाड करतो. त्याच्या मुलांमध्ये ही क्षमता आहे, की पृथ्वीमधील सर्वात जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वडामध्ये आहे. त्याचे औषधीय गुणधर्म तर अनेक आहेतच. तसेच या झाडाला जी फळे येतात, ती फळे ही अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येऊन ती फळे खात असतात. आणि
याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की आपल्या महाराष्ट्राचा पक्षी आहे. महाराष्ट्र राज्य पक्षी म्हणून त्याचं नाव आहे हरियाल. हा कबुतराप्रमाणेच दिसतो, परंतु त्याचा रंग हा हिरव्या कलरचा असतो. अनेक जण ह्याला हिरवा कबूतर असे सुद्धा म्हणतात. हा पक्षी हा विलुप्त होत आहे. परंतु जर आपल्या कोकणात सुद्धा आपण पाहिलात, एखाद्या वडाला जर तिथं फळं आलेली असतील, तर तुम्ही जाऊन त्याच्या खाली उभा राहिलात, तर तुम्हाला दिसेल का अनेकदा त्या झाडावर तुम्हाला हरियाल पक्षी हा त्या झाडावर बसून फळे खाताना दिसेल. तर ह्या हरियालसारख्या अनेक पक्षी हे त्या वडाच्या झाडाची फळे खात असतात आणि त्यामुळे अन्नदानाचे जे पुण्य असते, त्या वडाच्या झाडामार्फत हे तो वडाचं झाड ज्या व्यक्तीने लावलेलं आहे, त्या पुण्याचा भागीदार तो सुद्धा होतो. त्याच्यामुळे वडाचा झाड हा एखाद्या चांगल्या मुलाप्रमाणे आपल्याला पुण्य प्राप्त करून देतो. वटवृक्ष का महत्वाचा आहे हे सांगत असताना लुप्त होत असलेला महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेला हरियाल या पक्ष्याची माहिती सांगितली. अत्यंत देखणा, आकर्षित असा हिरव्या रंगाचा कबूतर असल्यासारखा हा पक्षी आहे. मी सुद्धा माझ्या नजीकच्या वडाच्या झाडावर फळं खाताना हा पक्षी पाहिला होता. जर आपण वटवृक्षाची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली आणि त्यांचं चांगलं संगोपन केलं, तर आपल्याला हरियाल सारख्या अनेक दुर्मिळ पक्षी नेहमी पाहता येतील. तुम्ही इथे सांगितलंत, की ज्या जोडप्यांना संतती नाहीये, त्यांनी एकतरी वडाचं झाड लावून त्यांचं संगोपन केलं पाहिजे. त्यातून त्यांना सद्गती प्राप्त होईल. पण हे काहीसं न पटण्यासारखं आहे. तर हे तुम्ही आम्हाला कसं पटवून द्याल? जी सद्गती मिळते, ती या कलियुगात सुद्धा मनुष्य जिवंत असताना सुद्धा मिळते. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कर्नाटक राज्यामध्ये सालुमर्दा थिमक्का नावाच्या स्त्री आहेत. त्या आणि त्यांचा पती हे त्यांना अपत्य होत नव्हती. त्यामुळे त्यांनी विचार केला, की आपल्याला जर संतान प्राप्ती होत नाही, तर आपण आपल्या इथे असलेली जी झाडं आहेत, त्यांनाच आपण पुत्र मानून आपण त्यांचे संवर्धन करूया. त्यासाठी त्यांनी त्यांच्या गावात असलेल्या काही वडाच्या झाडांना वडाची झाडे त्यांनी नेऊन नॅशनल हायवेच्या बाजूला लावली आणि त्यांचे संगोपन केले, त्यांचे संवर्धन केले, त्यांना मोठी केली. आणि त्यांचे पती आता हयात नाही आहेत. 1991 साली त्यांचा निधन झाला. परंतु त्या सालुमर्दा यांनी त्यांचा पतीसोबत सुरू केलेला हा अविरतपणे चालू ठेवला आणि त्यांना आपल्या भारत सरकारने त्यांनी पर्यावरणासाठी केलेल्या या कार्याबद्दल त्यांना आपल्या भारत सरकारने मानाचा असा पद्मश्री पुरस्कार हा 2019 साली प्रदान केला. तर त्यांना पद्मश्री सोबत अनेक प्रकारचे 15 ते 16 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांना आज आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक पर्यावरणवादी स्त्री म्हणून ओळखलं जातं. तर हा प्रभाव कसला आहे? तर त्यांनी केलेल्या ह्या वटवृक्षाच्या रक्षणाचा, संवर्धनाचा फायदा हा त्यांना या आयुष्यात सुद्धा त्यांना झालेला आहे. आणि आज त्यांचं वय सुद्धा 100च्या पार आहे. म्हणजे वडाच्या झाडाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम हा आपल्याला दिसत आहे. तर अशा सालुमर्दा थिमक्का यांचा आपल्या भारत सरकारने सुद्धा उचित गौरव केलेला आहे आणि हे एक उत्तम उदाहरण आहे. याच्यापासून प्रभावित होऊन आपण सुद्धा अशा प्रकारे झाडांचं संवर्धन आणि रक्षण हे केलं पाहिजे. तर हा जो वटवृक्ष याला आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अक्षय वट असं सुद्धा म्हटलं जातं. कारण ह्याचा आयुष्य हा अक्षय असतो, दीर्घायुष्य असतो. तसेच हा जो वडाचं झाड आहे, तो अतिशय छोट्याशा बीमधून आपण पाहिलात तर त्याची बी ही अतिशय 1 एम-एम ते सव्वा एम-एम साइजची बी असते. तर ह्या छोट्याशा बीमधून हा अतिशय मोठा असा वटवृक्ष निर्माण होतो. म्हणजे शून्यातून विश्वनिर्मिती जी म्हटली जाते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा वटवृक्ष आहे. विश्वनिर्मिती म्हणजे काय? ह्याचा किती पसारा होतो? तर कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये एक झाड आहे वडाचं. त्याचं वय हे हजारो वर्षांमध्ये आहे आणि त्याचा व्यास हा तिथे 3.5 एकरमध्ये पसरलेला आहे. अतिशय पुरातन असा हा झाड आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची क्षमता ही या वडाच्या झाडामध्ये आहे आणि हा जो वड आहे, ह्याच्या लागवडीचे अनेक फायदे हे पर्यावरणाला आहेत. तसेच ह्याचे अनेक उपयोग
हे आपल्या मनुष्यांना सुद्धा आहेत. त्याच्यामुळे याचं जपणूक आणि संवर्धन करणे किती गरजेचं आहे, हे जाणून आपल्या पूर्वजांनी याचा समाविष्ट आपल्या सणामध्ये केलेला आहे. आणि आपल्या पूर्वजांप्रमाणेच याची माहिती, याची महती ही आपण ठेवली पाहिजे आणि याची जी निगा, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाला मी विनंती करेन, की प्रत्येक जोडप्याने असो किंवा वैयक्तिक असो, आपण आपल्या आयुष्यात एकतरी वडाचं झाड हे लावण्याचा प्रयत्न करा. हे निश्चय करा आणि आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी, आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी, आपल्या येणाऱ्या पुढील पिढीच्या रक्षणासाठी हे वडाचे झाड तसेच अनेक झाडं लावण्याचा प्रयत्न करा. ही आपणास विनंती करतो. जय श्रीराम. हिंदू चालीरीती, हिंदू परंपरा, हिंदूंचे सण आणि त्यातील विधी या काल्पनिक किंवा अंधश्रद्धा नसून त्या वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि सत्य आहेत. हे पटवून देण्याचा आमचा हेतू आहे आणि यापुढेही राहील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि अजून अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राम मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा.